जय शिवराय शेतकरी मित्रांनो, शासन रासायनिक खताचं जे काही अनुदान आहे ते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याचा विचार करत आहे. आणि खात्यात पैसे येणार म्हणल्यावर आपल्याला तर बरंच वाटतंय, कारण पीएम किसानचे खात्यात येतात, नमो शेतकरीचे खात्यात येतात, लाडक्या बहिणीचे खात्यात येतात. मग तसे जर खताचे सुद्धा अनुदान आपल्याला खात्यात आले आपल्याला लय बरं वाटन. पण याच्या मागे महत्वाचा शेतकऱ्याचा फायदा आहे का नुकसान आहे याचा सुद्धा शेतकऱ्याला विचार करावा लागेल. आता पैसे आले म्हणजे आपल्याला बरं वाटते, पण याच्यात खरी गोम काय ती गोम प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात आली पाहिजे. आणि तुम्ही जर खत विकत घेत असले तर ते तुम्हाला सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. त्यापूर्वी तुमचं वेणुगंगा शेती योजना या युट्यूब चॅनल मध्ये मी स्वागत करत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. आता सध्या काय होतंय, ज्या बी कंपनीचा आपण कोणतं बी डीएपी घेऊ, सुपर फॉस्फेट घेऊ, 20-20-20 घेऊ, कोणतंही युरिया घेऊ, कोणतंही खत घेतलं तर आपण दुकानावर डायरेक्ट जातो, खत खरेदी करतो. आता ते पॉस मशीन आहे पण ते कधी चलतंय कधी नाही चलत याचा त्यालाही निर्णय नाही. आणि आपण खत खरेदी घेतो डायरेक्ट करून घेऊन जातो, आपल्या शेतात टाकून देतो. आणि जे काय अनुदान असते ते सध्या ती जे कंपनीचं आपण खरेदी केले त्या कंपनीला मिळते. मात्र सरकार आता याच्यावर काय विचार करले की हे अनुदान त्या कंपन्याला नाही द्यायचं, डायरेक्ट शेतकऱ्याच्या म्हणजे ज्यानं खरेदी केलं त्याच्या खात्यात हे अनुदान द्यायचं. आणि आता असा प्रयोग करण्यासाठी 2 राज्यामध्ये पथदर्शी प्रकल्प राबवण्यास सुद्धा सुरुवात झाली. म्हणजे यापुढे आपल्याला असं खत मिळू शकतं. पण याच्यातला खरा जो काही नुकसान आहे का ते प्रत्येक शेतकऱ्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण नुसतं अनुदान यालय म्हणजे यालय म्हणून बरं वाटायले, पण आपल्याला काय करावं लागणार आहे हे बी समजून घ्यावं लागेल. आता आपल्याला अनुदान येणार आहे हे आपल्याला बरं वाटतंय, पण याच्यात खरा फायदा काय होईल माहितीये का कंपन्याचा. कारण शेतकरी खत खरेदी करतील, जे काय अनुदान आहे ते अनुदानाची वाट पाहायची गरज त्या कंपनीला पडणार नाही. कारण शेतकरी हा नगदी पैसे देऊन खत खरेदी करणार, त्या कंपन्याला ते अनुदानाची वाट पाहायची गरज नाही. कारण आता 4-6 महिने त्याला वाट पाहावीच लागती. मात्र यामध्ये महत्वाचं नुकसान एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, की ज्या वेळेस आपण खत खरेदी करू तर खत खरेदी करते वेळेस आता सध्या आपल्याला समजा जेवढ्याला बॅग भेटती तर आपल्याला अनुदान काढून भेटती, म्हणजे अनुदान त्या कंपनीला जाते ते वजा करून भेटती. आणि जर आपल्याला आता तशी खरेदी करायची असेल तर समजा उदाहरण दाखल घेऊ, आपण 1000 रुपयाची बॅग आज आपण खरेदी करीत आहोत. किती? 1000 रुपयाची. आणि आज आपल्याला 1000 रुपये दिल्यावर ही बॅग मिळती खताची. पण यापुढे जर शासनानं असा प्रकल्प राबवला म्हणजे अशी सुरुवात केली की अनुदान शेतकऱ्याला, तर मग त्यामध्ये ही वाढ होणार. म्हणजे आपल्याला ही समजा आता 300 रुपये अनुदान उदाहरण दाखल सांगायला 300 रुपये अनुदान, तर ही 1300 रुपये नगदी देऊन आपल्याला खरेदी करावं लागणार. नगदी 1300 द्यावं लागणार. आणि मग अनुदान केव्हा येईल तेव्हा. आता याच्यात पुढचं एक वांद आहे, सगळेच काय शेतकरी स्वतःचा वावर स्वतः करीत नाहीत. बरेच जण असे असतात, काही नोकरीला असतात, बाहेरगावी असतात, लांब लांब राहतात. मग इकडे वावर बटाईनं देतात, कुठं ठोक्यानं देतात. आणि मग इकडे जो वाहणार आहे त्याला जर खत खरेदी करायचं असेल, आता याच्या नावानं वावरच नाही, काय खरेदी करणार आहे? मग करावं लागेल त्या मालकाच्या नावानं. ते मालक केव्हा येईन तिथं पॉस मशीनला बोट लावायला. आणि तो नाही आला, बरं आला बी तर अनुदान कोणाच्या खात्यात जाईन हे 300 रुपये त्या मालकाच्या. मग ती बटाईने केलेली जमीन असू का ठोक्याने केलेली असू, म्हणजे वाहणारा पुन्हा बेजार केव्हा येतं अनुदान. म्हणजे आपल्याला आधी पैसे गुंतवा लागणार. बरं एक तर महत्वाचं सांगा, पेरणीच्या टायमाला शेतकऱ्याजवळ पैसे असतात का? ते बिचार आपलं पीक कर्ज काढित आहे, कुठं बाहेर कोणाकडून उसने पाहुणे सासऱ्याकडून साडूकून मेहण्याकून उधार आणतंय, नाही तर व्याजानं काढित नाहीच भेटले तर. आणि ते आणून किंवा उधार दुकानाहून खत नेते. आता उधार नेल्यावर ते 1300 रुपयाचं उधार देईन कायला, हे पुन्हा म्हणीन जेव्हा अनुदान येईन तेव्हा देऊ. आता ठिबकच्या स्प्रिंकलरचा होतंय की नाही खेळ तसा. स्प्रिंकलर आज आपण खरेदी करायला गेलो, अनुदान कोणाला आपल्याला भेटत आहे, आता ते बरं वाटतंय, पण आपल्याला नगदी पैसे गुंतवा लागलेत ना. मग तसंच याच्यात करावं लागणार आहे. मग जे खत खरेदी करायचं ते पैसे आपल्याला नगदी द्यावं लागणार. मग ते बटाईवाले आला का नाही वांध्यात पुन्हा जे वाहतू त्यो. त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा अडचणी यामध्ये येणार आहेत. आणि त्यामुळे आता आज काय पुन्हा पद्धतशीर सिस्टीम त्याची काही चालू झालेली नाही किंवा लागू नाही.
आणि चलतही नाही, कारण त्या पॉस मशीन टायमाला चलत नाहीत. दुकानदाराकडे गर्दा असतो, तेव्हा काय त्या पॉस मशीनवर अंगठा घेत नाही. जवळक आपण अंगठा देणार नाहीत तवरक आपण खरेदी केले असंच होणार नाही. पैसे तर नगदी द्यावं लागणार आहेत, कारण दुकानदार उधार देईन आणि असं झाल्यावर तर देतच नाही. त्याच्यामुळे आता याच्यात फायद्याचं कोण आहे आणि आपल्यासाठी महत्वाचं काय याचा विचार शेतकऱ्याने बी केला पाहिजे. आता त्याच्यात पुन्हा काही बोगस खतं आले, काही झाले आणि दुकानदाराने दिलं तसंच हवाली करून आपला काय अंगठा लावायचा राहिला नाही आणि मग आपण द्यालो नगदी किती 1300. हे चाललेत, मग त्याच्याकडे अंगठ्याला चक्रा मारू काही शेतकरी लय पाठपुरावा करीत नाही. मला माहिती लय पाठपुरावा कोणत्याच गोष्टीचा करीत नाही. आता त्या स्प्रिंकलरचे अनुदान नाही आले अजूनही बी बऱ्याच शेतकऱ्याचे बस ते आलंय म्हणून वाट पाहिलीत, पण पैसे नगदी दिले दुकानदाराला. मग अशी परिस्थिती आहे. म्हणून जे काही शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे खताचं, तर ते फक्त ऐकायला बरं वाटतंय, पण पैसे आपल्याला हे नगदी द्यावा लागणार आहेत हे समजून घ्या. त्याच्यामुळे आता तुम्हाला याच्यावर काय वाटतंय हे कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.